अगदी घरच्या घरी भेटणाऱ्या साहित्याने मार्केट स्टाईल टेस्टी आणि एकदम सोपा पिझ्झा तुम्हाला कसा बनवायचा, तर हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला रेडीमेड पिझ्झा बेसने घरच्या घरी मार्केट स्टाईल पिझ्झा कसा बनवायचा ती रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, अजिबात स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण येणाऱ्या नवनवीन व्हिडिओज त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहील. तर सर्वात आधी इथे मी मार्केटमधनं पिझ्झा बेस आणलेला आहे. हा रेडीमेड पिझ्झा बेस आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हे घरीसुद्धा बनवू शकता. तर हा जो आहे पिझ्झा बेस, हा जर तुम्ही आणला तर बनवायला जे आहे ती खूप सोपी पद्धत आहे. आणि अशा प्रकारे हा पिझ्झा बेस असतो. यावरती असे डॉट डॉट असतात, आधीच असतात. ते जर नसेल तर तुम्हीही पाडू शकता. तर अशा टाईपचा काट्याचा चम्मच तुम्हाला घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला तो काट्याच्या चमच्यावरनं तुम्हाला थोडंसं वरतून दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ते डॉट डॉट आहे. याच्याने काय होतं, जो पिझ्झाचा बेस जो आहे तो फुलत नाही. तर पिझ्झाचा बेस जो आहे तो पूर्णपणे फ्लॅट राहतो. तर अशा प्रकारे आता मी इथे पिझ्झा सॉस तुम्ही घेऊ शकता. मी इथे शेजवान सॉस घेतलेला आहे. तुम्हाला आवडीचा तुम्ही कोणताही सॉस घेऊ शकता. पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो सॉस मिक्ससुद्धा करू शकता. तर इथे मी फक्त शेजवान सॉस घेतलेला आहे आणि तुम्ही शेजवान सॉसने सुद्धा हा पिझ्झा बेस जो आहे तो रेडी करू शकता. तर शेजवानची जी त्याच्यामध्ये फ्लेवर आहे, त्याच्यामध्ये जो चव आहे तो खूपच छान लागतो पिझ्झामध्ये सुद्धा. तुम्ही याला शेजवान पिझ्झासुद्धा म्हणू शकता. तर अशा प्रकारे हा शेजवान सॉस जो आहे तो तुम्हाला पूर्णपणे पिझ्झा बेसवरती पसरवून घ्यायचा आहे चमच्याच्या मदतीने. आता इथे मी 2 प्रकारच्या चीज वापरणार आहे. हे चीज स्लाईस आहे, अमूलची चीज स्लाईस आहे. अशा प्रकारचे चीज स्लाईस जे आहेत ते तुम्हाला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात. आणि दुसऱ्या प्रकारची आहे ती इथे प्रोसेस चीज आहे. तर इथे 2 प्रकारची चीज मी वापरणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कोणत्याही एक प्रकारची चीज वापरू शकता किंवा ती पिझ्झा चीजसुद्धा भेटते, तीही तुम्ही वापरू शकता. आता मी इथे चीज स्लाइसेस जे आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे करून इथे टाकलेले आहेत, म्हणजे ते पूर्ण बाजूनी पसरतील. तर इथे तुम्ही हवं तर चीज स्लाइसेसचे पूर्णसुद्धा टाकू शकता, पण तुकडे केल्यावर ते छान वाटतात आणि पूर्ण बाजूने आपलं चीज जे आहे ते व्यवस्थित लागतं. तर आता चीज स्लाइसेस इथे टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या आवडीच्या भाज्या ज्या आहेत ते टाकून घ्यायच्या आहेत. आता त्यावरती तुम्हाला तुमच्या आवडीच्या भाज्या ज्या आहेत, जसं की कांदा, हिरवी मिरची, ढोबळी मिरची किंवा बेल पेपर्स जे असतात ते वेगवेगळ्या रंगाचे असतात, तेही तुम्ही इथे वापरू शकता. आता मी इथे शिमला मिरची घेतलेली आहे आणि कांदा घेतलेला आहे. तर त्याचे मोठे मोठे स्लाइसेसच तुम्हाला करायचे आहेत. वरतून आता आम्ही टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो कापून त्याचा आतला गर जो आहे तो तुम्हाला घ्यायचा नाही आहे. वरचं जे कवर असतं कडकवालं तेच तुम्हाला इथे घ्यायचं आहे. तर आता इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वगैरे टाकू शकता किंवा ऑलिव्हज जे असतात मार्केटमध्ये भेटतात ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. कॉर्न वापरू शकता, उकडलेले कॉर्नसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. त्यावरून आता मी इथे ब्लॅक पेपर पावडर टाकलेला आहे. जर तुम्हाला जास्त तिखट नको असेल, कारण शेजवान सॉस आपण इथे ऑलरेडी तिखट घेतलेला आहे, तर तुम्हाला जास्त स्पायसी नको असेल तर तुम्ही ब्लॅक पेपर पावडर अवॉइड करू शकता. आता यावरून मी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे सगळ्या भाज्यांनासुद्धा आपल्या मीठ लागेल. मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे वरतून चीज जो आहे ते प्रोसेस चीज मी इथे घेतलेला आहे. तर प्रोसेस चीज जो आहे तो तुम्हाला इथे अशा प्रकारे किसून टाकायचा आहे. सर्व बाजूनी आपले चीज जे आहे ते लागलं पाहिजेत, त्यामुळे चीज जो आहे तो तुम्हाला सगळ्या बाजूनी नीट पसरवून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे चीज जे आहे ते तुम्हाला पूर्णपणे किसून व्यवस्थित सगळ्या बाजूने टाकायचं आहे.
चीज जो आहे तो तुम्हाला तुमच्या गरजेनुसार टाकायचा आहे. कोणाला कमी लागतं, कोणाला जास्त लागतं, पण पिझ्झामध्ये चीज हा मेन इन्ग्रेडियंट असतो, त्यामुळे तुम्हाला हे भरभरून टाकायचं आहे. तर आता इथे चीज जी आहे ती इथे मी टाकून झालेली आहे. आता वरतून मी ओरेगानो टाकलेला आहे. पिझ्झा बनवताना तुम्हाला ओरेगानो आणि चिली फ्लेक्स जे आहेत ते खूप गरजेचं असतं. वरतून मी इथे चिली फ्लेक्स ॲड केलेले आहेत. तर आता हा पिझ्झा जो आहे तो आपला रेडी झालेला आहे. आता मी या पिझ्झाला ओव्हनमध्ये 1 मिनिटासाठीच ठेवणार आहे. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही तव्यावरती सुद्धा झाकून 1 ते 2 मिनिटासाठी झाकून ठेवू शकता. तर आता मी ओव्हनमध्ये पिझ्झा ठेवलेला आहे. हा IFB मायक्रोवेव्ह ओव्हन आहे. त्याच्यामध्ये टायमर फक्त लावायचा असतो. तर इथे मी 1 मिनिटाचा टायमर लावलेला आहे. तर त्यामुळे आपली चीज जी आहे ती पूर्णपणे विरघळून जाईल. अशा प्रकारे आपली चीज जी आहे ती मेल्ट झालेली आहे. तर आपला पिझ्झा जो आहे तो रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आपला छान पिझ्झा जो आहे तो रेडी झालेला आहे. आता इथे तुम्ही कुकी कटरनी किंवा पिझ्झा कटरनी तुम्हाला पिझ्झा जो आहे तो कट करायचा आहे. आता माझ्याकडे पिझ्झा कटर नाही आहे, त्यामुळे मी आपला देसी जुगाड जो आहे तो ट्राय केला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला उलटणं घ्यायचं आहे आणि चारी बाजूंनी तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. तर या पिझ्झाचे मी 4 भाग केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपला हा पिझ्झा जो आहे तो व्यवस्थित कट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम कमी साहित्यामध्ये घरच्या घरी साहित्यामध्ये आपला हा टेस्टी पिझ्झा जो आहे तो रेडी झालेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. आणि हा पिझ्झा तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.